ऐका परमेश्वरा सोमवार तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तेथे एक राजा होता। तो मोठा शिवभक्त होता। त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा, परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली। प्रधानानं युक्ती सांगितली। राजानं दौंडी पिटली। सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं। सर्वांना धाक पडला। घरोघरी माणसं घाबरून गेली। कोणाला काही सुचेनासं झालं। घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं। गावचं दूध सगळं गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा भरला नाही। दुपारी एक चमत्कार झाला। एक म्हातारी बाई होती। तिनं आपल्या घरचं कामकाज आटपून मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्याचा आत्मा थंड केला। आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाचे पाने घेतले आणि फुलभर दूध घेतलं। बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडे दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली। जय महादेवा नंदिकेश्वरा, राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, तुझा गाभारा भरला नाही, माझ्या फुलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असे म्हणून राहिलेले दूध गाभारी अर्पण केले। पूजा घेऊन मागे परतली। इकडे चमत्कार झाला। म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला। हे गुरुवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना। दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसविले, तरीही शोध लागला नाही। चमत्कारही असाच झाला। पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला। म्हातारीची वेळेस गाभारा भरला। राजाने तिचा हात धरला। म्हातारी मग घाबरून गेली। तिला अभय वचन दिलं। तिनं कारण सांगितलं, तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासराचे मुलाचे आत्मे तळतळले, मोठ्या माणसाचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही, म्हणून गाभारा भरत नाही। याला युक्ती काय करावी? मुलं वासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीने पंचामृत स्नान घालावे, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचे गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल। नंतर राजानं म्हातारीला सोडून दिले, गावात दौंडी पेटविली। चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली, मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं, हात जोडून प्रार्थना केली। डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला। राजाला आनंद झाला। म्हातारीला इनाम दिला। लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली। नांदा ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारी सफळ संपली।